रील्सच्या जगात हरवलेले स्वप्न, क्षणिक प्रसिद्धी की आयुष्याचा अंधार? गावातला एक साधा मुलगा होता. त्याचं नाव घेणार नाही. खरं तर ही कहाणी एका मुलाची नाही, तर आजच्या हजारो रील बहादूर तरुणांची आहे. चला, त्याला आपण रील स्टार म्हणूया. तो खूप हुशार होता. शाळेत शिक्षक त्याचं कौतुक करायचे. आई-वडिलांच्या डोळ्यात त्याच्यासाठी मोठी स्वप्न होती. आई म्हणायची, माझा मुलगा मोठा अधिकारी होणार. वडील म्हणायचे, घराची परिस्थिती बदलेल, आपलं आयुष्य सुधरेल. आईचे कष्ट थांबावेत, वडिलांचा अभिमान व्हावा, घरात सुख यावं, हेच त्याचं खरं स्वप्न होतं. पण एक दिवस त्याने हट्ट धरला. सगळ्यांकडे मोबाईल आहे, मग माझ्याकडे का नाही? आई-वडिलांनी कष्टाने पैसे जमवले आणि एक मोबाईल घरी आला. मोबाईल आला आणि त्याच्यासोबत सोशल मीडिया सुद्धा आला. आणि मग सुरू झाला एक वेगळाच प्रवास. रील्सचं आकर्षण. सुरुवातीला तो फक्त रील्स पाहत होता. डान्स, डायलॉग, फनी व्हिडिओ, ट्रेंडिंग गाणी. मग त्याने विचार केला, मी का नाही बनवू शकत रील्स? पहिली रील बनवली. 100 व्ह्यूज आले. तो खूप खुश झाला. दुसरी रील, 1000 व्ह्यूज. तिसरी रील, 10,000 व्ह्यूज. लोक कमेंट करू लागले, फॉलोअर्स वाढू लागले, नाव गावात पसरू लागलं. आणि हळूहळू मोबाईल त्याचं आयुष्य बनलं. पुस्तकं त्याच्यापासून दूर गेली. कुटुंब त्याच्यापासून दूर झालं. स्वप्न हरवू लागली. आई रोज सांगायची, बाळा, थोडा अभ्यास कर. रील्स करून आयुष्य बनत नाही. पण तो हसत म्हणायचा, आई, मला लाखो फॉलोअर्स मिळणार आहेत. मी मोठा स्टार होणार आहे. वडील शांत बसायचे, कारण त्यांना माहीत होतं, क्षणिक प्रसिद्धी आयुष्य घडवत नाही. कटू वास्तवाची सुरुवात. महिने गेले. तो दिवसभर रील्स बनवत राहिला. रात्रभर मोबाईलवर बसत राहिला. काही रील्स व्हायरल झाल्या. दुकानदारांनी जाहिराती द्यायला सुरुवात केली. एका तासात 1000 रुपये. महिन्यात 3-4 जाहिराती. त्याला वाटलं, मी यशस्वी झालो. हजाराचे 2000 झाले. पैसे येऊ लागले. पण हे पैसे घरी देण्याऐवजी त्याने महागडा आयफोन घेतला. रुबाब वाढला, स्टाईल वाढली, फॉलोअर्स वाढले. पण स्वप्न मात्र कमी झाली. त्याला आता स्वतःचं ध्येय काय आहे हेच कळेनासं झालं. एक दिवस परीक्षा आली आणि तो नापास झाला. फॉलोअर्स होते, लाईक्स होते, व्ह्यूज होते. पण शिक्षण नव्हतं, नोकरी नव्हती, भविष्य नव्हतं. त्या दिवशी आई रडत होती, माझा मुलगा मोबाईलमध्ये हरवला. वडील शांत बसले होते. डोळ्यात पाणी होतं. पहिल्यांदा त्याला जाणवलं, रील्सने त्याला प्रसिद्धी दिली, पण आयुष्य नाही. आजचं वास्तव. आज हजारो तरुण अशाच मार्गावर आहेत. दिवसाचे 5-6 तास रील्समध्ये जातात. अभ्यास कमी होत आहे, करिअर बिघडत आहे, ध्येय हरवत आहे. काही लोक यशस्वी होतात, पण बहुतेक जण फक्त वेळ गमावतात. कारण रील्स हे करिअर नाही, ते फक्त एक प्लॅटफॉर्म आहे. जीवन घडवण्यासाठी लागतात शिक्षण, कौशल्य, मेहनत, संयम, वेळेचा योग्य वापर. बदलाचा क्षण. एक दिवस त्याने मोबाईल बंद केला. आईच्या पायाशी बसला आणि म्हणाला, आई, मला माफ कर. मी व्ह्यूजच्या मागे धावत होतो, पण आयुष्य हरवत होतो. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, अजून वेळ गेली नाही. आयुष्य अजून पुढे आहे. त्या दिवशी त्याने ठरवलं, अभ्यास करायचा, ध्येय ठरवायचं, रील्स कमी करायच्या, वेळेची किंमत समजून घ्यायची. प्रेरणादायी संदेश. रील्स बनवणं चुकीचं नाही, पण रील्ससाठी आयुष्य वाया घालवणं चुकीचं आहे. फॉलोअर्स मिळाले तर काय, जर भविष्यच नसेल तर? लाईक्स मिळाले तर काय, जर आईवडिलांचे स्वप्न तुटले तर? व्ह्यूज मिळाले तर काय, जर आयुष्य अंधारात गेलं तर? शेवटचा विचार. मोबाईल वापरा, रील्स बनवा, सोशल मीडियावर सक्रिय रहा. पण आधी तुमचं भविष्य घडवा. कारण क्षणिक प्रसिद्धी काही दिवस टिकते, पण मेहनत आयुष्यभर सन्मान देते.